गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा ब्लॉग आहे फिरायला जायचं आहे. थोडं केस पण मी खूपच बारीक कटिंग केली आहे आणि काम असं आहे की पत्रा जरासा द्यायचा आहे एका दुकानदाराला. तिकडे जायचं आहे. मित्र येतोय गाडी घेऊन, आता जायचं. माझ्यासोबत कोण कोण आहे काय काय आहे पुढं ते सगळं बघू. तुम्ही कंटिन्यू राहा. गाडी आलेली आहे विशाल भाऊची महिना आणि पत्र न्यायचे आहेत. दोनच आहेत. विशाल भाऊ वैभव सांग किती पाहिजे गाडी मला. बस काय सोडा. आपलं चांगलं आहे. त्याला गाडी खाली काय पण टेन्शन नाही. पण पुढचा मार्ग आपण दाखवतो. एकटं जातच का तू आणि कोणतं राहतो जायचं कोण फिरायला येणार त्याला घेऊन आता सवय झालं त्यामुळे काही विषय काय नाही वाटतं. पहिलं वाटायला तिसऱ्या लांब वाटतं वाटलं तर बरं आणि जरा हुडक पेन कोण नाही म्हणले मग ते पण शिरा वैभव शेठ संग्राम टंकी फुल करायची काही वैभव. तर आता जस्ट आम्ही निघालोय छोटीला आणि पनूला सोडा आहे मालकापूर सांगवेकडे आणि बघूया आपण आता जाऊया कसं काय काय होतंय. सोडून मागे यायचं आहे आणि पाऊस येतो का काय वातावरण झाले पावसाचं. चला जाऊया. गाडीवरच व्हिडिओ चालू आहे. असं आहे तरी जायला 1 तास तरी लागेल. लागायचं आहे आपल्याला जस्ट नाव गाडी आपल्या. तुम्ही जरा इथं बॅग घेऊन थांबा. उतरता का हे बघा दादा आता येत आहे.
फायनली आत्ता आम्ही आलोय सागावमध्ये. सागावमध्ये अजून इथून एक 20 किलोमीटर आहे. चला मग जाऊया. गो टू सांबवे. जस्ट सांब्यामध्ये पोचलेलो. एक 15-20 मिनटं झाली. बसलो आणि आता रिटर्न निघालो आहे. तिथं काही शूट घेतलं नाही म्हणलं जाताना शूट घेऊ. आता जायला 1 तास लागेल. मस्त पावसाचं पण वातावरण झालेलं आहे. निसर्ग एकदम मस्त दिसतो. निसर्ग हिरवगार दिसतंय. कारण एकदम पाऊस झालेला दिसतोय थोडाफार. वातावरण पुढे कोणती तर नदी आहे. बघू नदी कोणती आहे खाण्याने. नदीला पण पाणी मस्त आहे. नदी आहे इकडे. जाऊया आता, कारण एकटाच आहे मी. गाडी चालवून मला लागणार आहे. रिस्क घ्यायला नको. जाऊया. पुढे थांबलं की मग तेवढं शूट घेतो. कंटिन्यू करा पुढे. ॲक्टिव्ह म्हणलं जरा गावातनं जाऊन येऊया. निघालो गावात. दाजी बिजी बघायचं चुकून काय बोलू. जस्ट आले आता विश्राया. भावाचं किरकोळ काम असं म्हणलं जरा फिरून यावं बायपासला शिरायच्या. थँक्यू.